तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत वर्षातला पहिला सण जवळ आला. तिळ आणि गुळाला विशेष महत्त्व असलेला हा सण तिळाच्या लाडवाशिवाय अपूर्व आहे. काही महिला घरातच लाडू बनवतात तर काही जण विकतचे लाडू आणतात. विकतच्या लाडूंना घरातील चव येत नाही एवढं मात्र खरं आहे. तर काही लोकांचे लाडू कडक होतात किंवा तयार करताना माप चुकते, तर काही जणांचे लाडू करताना मऊ तयार होतात पण काही कालावधीनंतर ते कडक होतात. महिनाभर लाडू मऊ राहावे शिवाय करताना कडक होऊ नये असे वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू करणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. तर लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे 2 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, 2 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे, पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत, त्याची साल काढून घेतली आहे. इथे व्हिडिओमध्ये छोटा ग्लास दिसत असेल त्यानेच मी हे वाफे घेतलेले आहेत. तुम्ही घरातील कोणत्याही छोट्या वाटीने घेऊ शकता. आता शेंगदाणे थोडेसे जाडसर कुटून घेणार आहे. इकडे गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये तीळ भाजून घेत आहे. तीळ भाजताना शक्यतो जाड भांड्यामध्येच भाजून घ्यायचं. आता तीळ भाजलेली आहे, गॅस बंद करायचा. तर इकडे तीळ भाजलेली घेतलेली आहे आणि शेंगदाणे कुटून घेतलेत, हे सर्व मिक्स केलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये छोट्या चमच्याने 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालूया. छोट्या चमच्याने 2 चमचे पाणी टाकायचं आहे. गूळ विरघळून घ्यायचा आहे. आता 3-4 मिनिटांनी तुम्ही पाहू शकताय कलर थोडा वेगळा दिसत आहे गुळाचा. इथे आपण चेक करणार आहे. तर भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 थेंब टाकून बघायचं. त्याचा गोळा होत आहे, तुम्ही पाहू शकताय. आता यामध्ये भाजलेली तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं पटकन मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आता. तर लगेचच इथे लाडू करायला घ्यायचं. हाताला थोडं पाणी लावलेलं आहे. तर पटापटा असे लाडू बनवून घ्यायचे आहे. इकडे मी दुसऱ्या भांड्यात घेतलेला आहे काढून. हाताला पाणी लावूनच करायचं हे लाडू. जास्त पाणी लावायचं नाही, थोडं थोडं पाणी लावून करून घ्यायचं. तरी ते सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत. काही मिनिटात महिनाभर टिकतील असे मस्त झटपट लाडू तयार झालेत आणि लाडू संपेपर्यंत खुसखुशीत सुद्धा राहतात बरं का. तर तुम्ही सुद्धा हे लाडू घरच्या घरी बनवू शकताय. नक्कीच या मकर संक्रांतीला मी सांगितल्याप्रमाणे लाडू करून बघा. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवत आहे.
तर एकदम मऊसूत असा लाडू झालेला आहे आणि खुसखुशीत पण झाला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।